मागील व्हिडिओमध्ये आपण व्हिज्युअलायझेशन हे ब्रेनचं स्किल बघितलं. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इमॅजिनेशन हे ब्रेनचं दुसरं स्किल बघणार आहोत. आता इमॅजिनेशन म्हणजे काय? तर इमॅजिनेशन म्हणजे कल्पनेने बघणं, म्हणजे इमॅजिन करणं. आता जी वस्तू आपल्याला दिसते आहे ती इमॅजिन करायची काही गरज आहे का? काही नाही. पण जी वस्तू अस्तित्वातच नाही आहे ती आपल्याला इमॅजिन करावी लागते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जस्ट 200-300 वर्षापूर्वी तुम्ही आज ज्या गोष्टी बघता आहात, म्हणजे विमान बघता आहात, रेल्वे बघता आहात, कारची वेगवेगळी मॉडेल बघता आहात, त्यानंतर बिल्डिंगा बघता आहात, सॅटेलाईट बघता आहात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी कुठेही अस्तित्वात नव्हत्या. पण अस्तित्वात होत्या त्या कुठे होत्या? माणसाच्या इमॅजिनेशनमध्ये होत्या. माणसाने प्रथम त्या गोष्टी इमॅजिन केल्या आणि मग नंतर त्यासाठी करायचे प्रयत्नसुद्धा इमॅजिन केले आणि मग त्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये आल्या. आता तुम्ही म्हणाल की विद्यार्थ्यांना याचा काय उपयोग? तर विद्यार्थ्यांना याचा उपयोग असा आहे की विद्यार्थी, समजा 55-60% विद्यार्थी असेल, त्याने जर 90% मार्काचं व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन केलं तर काय होईल? त्याच्यापुढे टार्गेट तयार होईल. त्याला टार्गेट दिसेल की 90% मार्क मला मिळवायचे. नुसतं इमॅजिनेशन केल्यामुळे त्याला 90% मार्क मिळणार नाहीत, तर त्याला ते 90% मार्क मिळवण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते सुद्धा इमॅजिन करायचे. नुसतंच टार्गेट इमॅजिन करून चालत नाही, तर ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी काय काय अडथळे येणार आहेत, त्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागणार आहेत, ते सुद्धा विद्यार्थ्यांना इमॅजिन करणं आवश्यक आहे. तरच ते त्यांच्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतील. बरेच मुलं अर्धवट मान्य करतात की अरे नाही, मेरे को 90% चाहिए, पण पुढे काहीच नाही होत. नुसतं 90% इमॅजिन करून काम होणार नाही. तर मग त्यासाठी मी किती तास अभ्यास केला पाहिजे, माझ्याकडे किती वेळ अवेलेबल आहे, परीक्षा कधी आहे, किती व्हॉल्यूम आहे अभ्यासाचा, हे सगळं त्याला फॅक्ट्स अँड फिगर बघाव्या लागतील. आणि मग मला त्याच्यासाठी किती वेळ लागेल ते इमॅजिन करावं लागेल. मग रात्री अभ्यास करायचा का, पहाटे लवकर उठायचं का, हे सगळं त्याला इमॅजिन करावं लागेल आणि मग त्याप्रमाणे त्याने ॲक्शनमध्ये यावं लागेल. तर हे जे इमॅजिनेशन हे स्किल आहे, हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच आवश्यक आहे का? नाही. हे इमॅजिनेशन स्किल हे मोठ्यांसाठी सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. म्हणजे एखाद्याला त्याच्या जॉबमध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये काय प्रगती करायची हो, ती प्रगती त्याला आधी इमॅजिन करणं भाग आहे. आणि ती इमॅजिन केल्यानंतर त्याच्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते सुद्धा त्याला इमॅजिन करायचे आहेत आणि प्रत्यक्षात त्याच्यावर काम करायचं आहे. तर आता हे जे इमॅजिनेशन स्किल आहे ते मी विद्यार्थ्यांसाठी जो ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स मी घेतो 1 महिन्याचा, त्याच्यामध्ये मी हे जे ब्रेनचे 4 स्किल आहेत त्याच्याबरोबर मी हे जे 2 नंबरचं स्किल आहे इमॅजिनेशन, ते सुद्धा शिकवतो आणि त्याचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. शिकवतो म्हणजे काय करतो, तर त्याचे काही गेम्स आहेत, या ब्रेन गेम्स आपण म्हणतो, ते ब्रेन गेम्स खूप इंटरेस्टिंग आहेत. त्यांना मजा येते आणि मजेत ते शिकतात आणि त्याचा अभ्यासासाठी उपयोग करतात. तसंच माझा जो दुसरा ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी हे टेक्निक शिकवतो. हे गेम्स खेळून घेतो त्यांच्याकडून. त्या कोर्सचं नाव आहे
तथास्तु हेल्थ अँड हॅपीनेस कोर्स. हा सुद्धा 1 महिन्याचा आहे, आठवड्यातून 1 दिवस असतो. त्या दिवशी त्यांना काही टेक्निक शिकवले जातात, नंतर पुढे होमवर्क दिला जातो आणि त्याप्रमाणे त्यांचा फॉलोअप पुढे कोर्स संपल्यानंतर सुद्धा 1 महिना त्यांच्याकडून आपण फॉलोअप करून घेतो. तर अशा पद्धतीने हे जे कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर द्या, मी व्हॉट्सॲपवरती तुम्हाला सगळी माहिती पाठवून देईल. तर आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.